जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नैर्चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये. ततो जायमुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमाशोके भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नष्टकी. भक्तिर्भवति नैष्टिके. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. ज्ञानवितरान्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य नमोऽभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदा मह्यं ददाति स पदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुपदकमलं श्रीगुरु वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजाता सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. शती एकादशी आज शनिवारच्या सत्संगमध्ये सर्व भक्तांचं स्वागत. प्रथम सर्व वैष्णवांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. गुरु शिष्य परंपरा आणि जे इस्कॉनमध्ये जेवढे सगळं गुरु महाराज आहेत माझे त्यांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. तर आज शती एकादशी तुम्ही हे केली पालन केलेलं आहे त्याचं चालू आहे. ठीक आहे. बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे बघा की काही जण उपवास धरतात. मग सोमवारी असू द्या सोमवारचा असू द्या रविवार शनिवार काही जणांचा काय विषय वेगळा असतो की काही जणांचं लग्न होत नाही म्हणून लग्नासाठी साडी घातली असते शनीची. मग त्यासाठी उपवास धरणे म्हणजे त्याच्यानंतर परत सोमवारचा उपवास धरणे. पण एक वैष्णव असतो ना तो वैष्णव कृष्ण भक्त म्हणजे तो भक्त एकादशीचं पालन करतो. तर का तर त्याच्या मागचं कारण काय की तो फक्त भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आणि आपल्या गुरूंना संतुष्ट करण्यासाठी.
तर ह्याच्यामागचं कारण एक असं आहे की भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर गुरूंना संतुष्ट करणं, समाधानी करणे गरजेचं आहे. तर अशीच एक कथा आहे. वैवस मुनी म्हणजे त्यांचे पुत्र राजश्री नभाग यांचे पुत्र तर कोण आहेत? पृथ्वीचे सम्राट, म्हणजे एक चक्र साम्राज्य असणार, चक्रवर्ती सम्राट. हा, एक चक्रवर्ती सम्राट. आणि महाराजा अमरीश प्रभू, तर ते त्यांची कथा आहे. तर अमरीश प्रभू की हे भगवंतांच्या प्रति खूप भाव होता त्यांचा, भक्तीचा. पूर्ण ऐश्वर होतं त्यांच्याजवळ, पृथ्वीचे सम्राट म्हणलं तर त्यांना कशाचीच कमी नव्हती. पण फक्त एवढंच होते की कमी काय होती की फक्त की कुठं ते मन रमत नव्हतं, त्यांचं समाधानी नव्हतं. म्हणून त्यांना एक त्यांच्या ऋषींना, त्यांच्या जे राजवाड्यात यायची दरबारामध्ये, तर त्या ऋषींना त्यांना सांगितले, हे राजन, तुम्ही एकादशीचं पालन चालू करा. तर हे जे अमरीश प्रभू आहेत, अमरीश महाराज, तर हे महाराजांनी एकादशीचं पालन चालू केलं. त्याचबरोबर त्यांना एक सांगितलेलं निर्जला एकादशी धरायची. तर निर्जला एकादशी धरायची म्हणजे की अन्न पाणी नाही, फक्त भगवंतांचे नामस्मरण करणं, कीर्तन करणं, जपा करणं, एवढंच फक्त त्यांना ती सेवा होती आणि ती करायची भगवंताची प्रति. त्याच्यानंतर खूप वर्ष ओढून गेले. त्यांनी त्यांच्या राणीला सांगितलं की हे तुम्ही पण माझ्याबरोबर एकादशीचं पालन करा. तिनं ते मान्य केलं. तर दोघांनी भरपूर वर्ष एकादशीचं पालन चालू करत होते. त्याच्यानंतर एक दिवस असा आला की पूर्ण एकादशी पूर्ण संपल्या. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 24 एकादशी असतात. तर ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऋषीमुनींना विनंती केली, आता आम्हाला भगवंतांना संतुष्ट करायचं तर काय करायला लागेल? तर ऋषीमुनी काय बोलले की राजन, की आपल्या म्हणजे महालामध्ये की यज्ञ करावा, असं आमची इच्छा आहे की भगवंतांना पण संतुष्ट करता येते. मग त्यांनी यज्ञ चालू केला, यज्ञ केला. आता एकादशी च्या दुसऱ्या दिवशी, पारणवेळेच्या दिवशी यज्ञ चालू झालेला. तर त्या यज्ञ संपायच्या वेळेस दुर्वासू मुनी त्यांच्याबरोबरचे त्यांचे जे भक्त होते म्हणजे शिष्य, ते 10,000 शिष्य होते त्यांच्याबरोबर. तर ते नाही विचारता दुर्वासू मुनी कुठेही जायचे. त्यांना असे नव्हते की परमिशन घ्यायची गरज नव्हती. तर दुर्वासू मुनी आले, राजांना आशीर्वाद वगैरे दिला. तर अमरीश महाराजांना म्हणतात की हे राजन, तुम्ही कशासाठी हे यज्ञ केलेला? तर राजा सांगतो की असं आहे की आम्ही पूर्ण एकादशीचं पालन केलं, निर्जला एकादशी, की भगवंतांना प्राप्त करायचे, यासाठी आम्ही यज्ञ केला. तर आता प्रसादाचं पण आहे, पारण वेळ पण आलेली आहे जवळ, तर आपण प्रसाद घेऊन आणि आम्ही तुमची सेवा करू. तर दुर्वासू मुनी म्हणतात की थोडा वेळ थांबा, आम्ही म्हणजे सगळेजण यमुना नदीमध्ये जाऊन स्नान करतो आणि पुन्हा येतो. त्याच्यानंतर पारण वेळाची जी वेळ असते ती संपायला आलेली. तर तिकडून काय दुर्वासू मुनी काय येत नाही. आता बघा, राजांना म्हणजे जे राजा आहेत अमरीश महाराज, यांना प्रश्न पडला की आता उपवासाचं पारण वेळ तर संपत आलेली आहे, पण आता आपल्याला प्रसाद तर घ्यायचा आहे, नाहीतर पूर्ण एवढ्या एकादशीचं पालन आपण केलेलं आहे, तिचं फळ काय भेटणार नाही आणि भगवंतांना संतुष्ट करता येणार नाही. आता काय करावे? म्हणून त्यांनी ऋषीमुनींना विचारलं. तर ऋषीमुनी सांगतात की वेदांमध्ये सांगतात त्यांच्या आधारे, ते म्हणतात की हे राजन, तुम्ही फक्त चरणामृत घेतलं, तुम्ही म्हणजे प्राशन केलं, तर तुमची एकादशी पण पूर्ण सफल झाली असं म्हणलं जाईल. तर राजन ते करतात, चरणामृत घेतात, एक थेंब फक्त प्राशन करतात. त्यानंतर हे दुर्वासू मुनी हे ज्यावेळेस स्नान करत असतात तर साधनेला बसतात. तर समाधी अवस्थेत असताना त्यांना ते लगेच जाणवतं की राजाने माझा उल्लंघन केलेलं आहे, अपमान केलेला आहे, मला बोलवलं, मी आलो आणि मला सांगितलं म्हणजे की थांबा, आपण पारणवेळेच्या वेळेस आपण प्रसाद घेऊ बरोबर. आणि राजाने प्रसाद अगोदरच घेतला नाही. आता काय करायचं? दुर्वासू मुनी खूप रागीत असतात.
तर दुर्वासा मुनी जटातला एक केस काढतात आणि राजाच्या दिशेने फेकतात. फेकल्यानंतर त्यातून एक अग्नीच्या रूपात एक राक्षस येतो आणि तो म्हणतो, काय विनंती आहे, मला काय सेवा आहे. तर दुर्वासा मुनी म्हणतात की अमरीश महाराज म्हणून आहे, स्वतःला खूप उच्च म्हणजे हे समजतो, श्रेष्ठ समजतो आणि त्याने माझी अपमान केलेला आहे, उल्लंघन केलेलं माझ्याचं. तर तू जाऊन त्याला भस्म कर. तर तो डायरेक्ट तिथं जातो. तर तिथं राजवाड्यात गेल्यानंतर अमरीश महाराजांच्या समोर उपस्थित होतो. तर अमरीश महाराजांना हे समजतं की काय आपण अपराध केलेला आहे. तर अमरीश महाराज दुर्वासा मुनी तिथं येतात, त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य पण येतात. तर अमरीश महाराज हे त्यांना हात जोडून विनंती करतात की माझ्याकडून अपराध झालेले आहे, पण ह्याची शिक्षा मी भोगायला तयार आहे. तेवढ्यात भगवंत बघा, आता ह्याच्याच विपरीत बघा, महाभारतातला एक काळ असा सांगतो आपल्याला की ज्यावेळेस पांडवांच्या बरोबर युद्धनीती म्हणजे जी नीतीनं नव्हतं, म्हणजे कपटी भावनेने कौरवांनी जे दूध क्रीडा खेळली, त्याच्यानंतर त्यांना वनवासात पाठवलं पांडवांना. तर पांडवांना वनवासात पाठवल्यानंतर इकडं जे धृतराष्ट्र होता, हस्तिनापूरचा राजा, त्याचा पुत्र कोणी, तर दुर्योधन. तर हा राजकुमार असतो. त्याच्या सगळ्या कार्याने तो त्याच्या हातात धागे दोरे असतात. मग अचानक काय होतं, दुर्वासा मुनी असेच त्यावेळेस पण त्यांच्या न विनंती करता, नाही तर न म्हणजे बोलवता दुर्वासा मुनी त्यांची 10,000 शिष्यांना घेऊन हस्तिनापूरला जातात. हस्तिनापूरमध्ये राहतात थोडे दिवस. तर त्यांची सेवा करतात, दासी. दुर्योधन त्यांची सेवा करण्यामध्ये तत्पर असतो. तर त्यांच्याकडून एक कपटी भावनेने दुर्योधन काय करत असतो की मला काहीतरी वरदान देतील दुर्वासा मुनी, म्हणून त्या भावनेने त्यांची सेवा करत असतो. तर त्याच्यानंतर तो खूप दिवस झाल्यानंतर दुर्वासा मुनी झोपलेला असतो. तेवढ्यात हा दुर्योधन बाहेर येतो. शकुनी मामांना सांगतो की आता मी खूप कंटाळलो आहे त्यांची सेवा करून, मी राजा आहे का नाही, म्हणजे मला काहीतरी अस्तित्व आहे का नाही माझ्यासमोर, मी फक्त यांचीच सेवा करत राहायचं, म्हणजे मी राजात म्हणजे नगरामध्ये फिरायचं नाही, माझं काय अस्तित्व मी दाखवायचं नाही का जनतेला. तर शकुनी मामा काय म्हणतात, थोडे दिवस थांबा आणि त्या झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर सांगायचं की आम्ही जी काय सेवा केली, तर माझे भाऊ पण तिथं आहेत जंगलामध्ये काय, तर त्यांना पण तुमच्याकडून सेवा करून घ्यावी तुमच्या, तर त्यासाठी तुम्ही पण तिकडे जावा आणि त्यांना पण वरदान द्या, काहीतरी आशीर्वाद द्या. तर ही कपटी भावना होती त्यांची. ही दुर्वासा मुनींना माहिती होती, पण भगवंतांनी त्यांच्यावरती एक जसं डोळ्यावरती आपलं फुल पडलं होतं, झापड कशी येते त्या पद्धतीने दिसत नाही असं. तर ही भगवंताचीच लीला बघा. तर दुर्वासा मुनी ही गोष्ट सांगतात. कोण, युधिष्ठिर महाराज, शकुनी मामा. ते सांगितल्यानंतर दुर्वासा मुनी तिथनं निघतात. 10,000 शिष्यांना घेऊन जंगलाच्या दिशेनं निघून जातात. त्यानंतर ही बातमी भगवंतांना तर माहितीच असतं महत्त्वाचं. तर ह्याच्या अगोदर जे त्यांना जे भेटलेले धौम्य ऋषी, ह्या धौम्य ऋषींनी सांगितलेलं असतं युधिष्ठिर महाराजांना की तुम्ही राजे असून तुम्ही राजपद सोडलं आणि जर एखादा श्रीमंत व्यक्ती म्हणजे मर्सिडीजमध्ये फिरणारा, नाही तर रेंज रोडमध्ये फिरणारा व्यक्तीचं रस्त्यावर वडापाव खात असेल, त्याला काहीतरी आहे ना की 5 स्टार हॉटेलमध्ये जेवू शकतो असं काय, तर तसं त्या धौम्य ऋषींनी सांगितलं, हे राजन तुम्ही आता कसं उदरनिर्वाह खाणार काय. तर म्हणून ते म्हणतात की तुम्ही सूर्यदेवांना एक हे करा, विनंती करा आणि तपश्चर्या करा काही का. तर हे पांडव तपश्चर्या करतात ऋषी म्हणजे सूर्यदेवांच्या बरोबर. सो सूर्यदेव म्हणतात काय आपल्याला काय हवं आहे, काय इच्छा आहे. तर ते म्हणतात आम्हाला भूक लागते, तर म्हणजे भीम तर अगणित भोजन खाणार आहे, बरोबर ना. तर ह्यांचं कसं काय, तर म्हणून प्रत्येकाने हे त्यांचं एक मत मांडलं. तर सूर्यदेवाने एक अक्षयपात्र म्हणून त्यांना भेट केली. अक्षयपात्र असं असतं की त्यात प्रसाद बनवला की त्यातून प्रसाद अगणित यायचा, की लाखोच्या संख्येने जरी भक्त आले तिथं, ऋषीमुनी आले, तरी त्यांना ते प्रसाद कमी पडत नव्हता, असं ते पात्र असायचं. तर ते असं सांगितलेलं की
ज्यावेळेस शेवटला जर द्रौपदी हिनं प्रसाद घेतला त्याच्यानंतर तो प्रसाद बंद व्हायचा त्या अक्षयपात्रातून. तर त्याच्यानंतर ही गोष्ट ज्यावेळेस दुर्वासा मुनी म्हणजे दुर्वासा ऋषी ज्यावेळेस त्या दिशेने येतात आणि युधिष्ठिर महाराज असतात, युधिष्ठिर महाराजांना सांगतात की मी आपल्या इथं आलो नाही, आपण माझी सेवा वगैरे करा म्हणजे. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की आपण आसन ग्रहण करा आणि आम्ही आपल्यासाठी भोजन तयार करू, भोजनची सोय करतो. तर दुर्वासा मुनी म्हणतात आम्ही खूप लांबून आलेलो आहे, आम्हाला स्नान करायचे, बाजूला एक नदी असते त्या नदीमध्ये स्नान करून आम्ही पुन्हा येतो. तर त्यांच्याबरोबर 10,000 शिष्य घेऊन जातात, ते स्नान करायला जातात. तिथं युधिष्ठिर महाराज जी पांचाली असते द्रौपदी तिला सगळे सांगतात. तर द्रौपदी म्हणते मी तर आता प्रसाद ग्रहण केला, आता प्रसाद दुसऱ्या दिवशी, आता काय करायचं. तर भगवंत येतात, भगवंतांना माझी चिंता असते की भक्ताचं काय करायचं, भक्ताचं रक्षण करणं भगवंताचं काम आहे. तर भगवंत येतात आणि जे पांचाली द्रौपदी तिला काय म्हणते, हे सखी ना, बरोबर ना, सखीच म्हणून म्हणायची ना. तर ते म्हणतात मला भूक लागलेली आहे, मला प्रसाद व्हा. तर ती म्हणते भगवंत आता मी काय तुम्हाला वाढू, माझ्या तर भांड्यामध्ये काहीच नाही, प्रसाद तर संपलेलं आहे. तर भगवंत काय असेल मला बघायचं. बघतात मडक्यामध्ये काय बघतात तर ते तांदळाचं शीत असतं, तेवढं शीत फक्त ते ग्रहण करतात. आणि इकडे दुर्वासा मुनी स्नान करताना दुर्वासा मुनी आणि त्यांच्याबरोबरचे 10,000 जे शिष्य असतात त्यांना ढेकर येतो. म्हणजे भगवंत काय म्हणतात बघा, ढेकर आल्यानंतर पोट भरतं, बरोबर, पोट भरल्यानंतर ढेकर येतो. तर दुर्वासा मुनी म्हणतात की आता इकडं प्रसाद चालू असला आणि आपण तिकडे जाऊन प्रसाद जर नाही झाला, घेतला नाही तर खूप आपल्याला पाप लागलं ह्या गोष्टीचं, कारण त्यांनी ती सेवा केलेली आहे आणि ती टाकून म्हणून ते त्या रस्त्यांना दुसऱ्या रस्त्याने निघून जातात. म्हणजे अशीच कथा इकडं अमरीश महाराजांची असते. अमरीश महाराज हे एक थीम चरणामृतचा पिता आहे. मग तिथे येतात ते हे अग्निराक्षस आणि हे दुर्वासा मुनी. तर सुदर्शन चक्र येतं त्यांच्या संरक्षणासाठी. मग सुदर्शन चक्र असं बघा, एक आपण एक उदाहरण घेतलं जातं. माचीस आहे ना काडीपिटी, त्याची एक काडी घ्यायची, त्याच्यातलं का अर्धा भाग जळाला चालू जळता. आणि अमेरिकेत आता जे हे चालू आहे बघा, काय म्हणतो आता जंगलामध्ये आग लागलेली बघा, त्याची अग्नी बनवा, बरोबर, त्याची अग्नी आणि माचीच्या अर्ध्या काडीची अग्नी तपावते ना त्याच्यामध्ये. तसं हा राक्षस काडीपिटीच्या काडी सारखा असतात त्यांच्यासमोर. मग सुदर्शन चक्राने त्या राक्षसानं भस्मसात केलं आणि ते सुदर्शन चक्र आपल्या दुर्वासा मुनीच्या मागे लागलं. दुर्वासा मुनी ज्या ज्या ठिकाणी डोंगरामध्ये गुफा होते त्याच्यामध्ये जोडून बसायला लागले, त्यांच्या मागे ते लागलं. पाठला करायचं सोडलं नाही त्यांनी सुदर्शन चक्राने. पण भगवंतांनी सांगितलेलं, आदेश दिला. तर भगवंत असं का करतात, कारण भक्ताला त्रास झालाय म्हणून, भक्ताला त्रास दिलाय म्हणून. आता हीच गोष्ट मग तिथून पुढे दुर्वासा मुनी समुद्रामध्ये पण जातात, समुद्रामध्ये पण सुदर्शन चक्र येते. तिथून नंतर दुर्वासा मुनी स्वर्गलोकात जातात, तिथून कोणच वाचवत नाही त्यांना. आता दुर्वासा मुनी जी इंद्रदेव होती त्यांच्या आज्ञेखाली सगळं काम कार्य करतात. हे दुर्वासा मुनी त्यांच्याकडे गेतात, तिथून मग स्वर्गलोकातून ब्रह्मलोकात जातात. ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांना विनंती करतात मला ह्याच्यातून वाचवा. तर जे ब्रह्माजी असतात, ब्रह्माजी म्हणतात माझ्या हातात नाही आहे. तर ते जातात कैलासमध्ये जातात आणि शिवजींना दंडवत करतात. शिवजींना म्हणतात की मला आता ह्याच्यातून वाचवा. तर शिवजी काय म्हणतात, काय झाला असा अपराध तुमच्याकडे. तर ते सगळे सांगतात हकीकत. पूर्ण सांगितल्यानंतर शिवजी काय म्हणतात की बघा तुम्हाला एक सांगतो म्हणलं की जे आपले भक्त प्रल्हाद हे भगवंतांची खूप भक्त शुद्ध भक्त होते, बरोबर. तर भक्त प्रल्हादांना त्रास कमी केला, त्यांच्याच वडिलांनी गेला हिरण्यकशिपूने. भगवंतांनी त्यांना तिथं हे केलं, म्हणजे त्यांचा वध केला त्यांचा, बरोबर. पण त्याच ठिकाणी भगवंत बघा काय करतात, भक्ताला त्रास दिला म्हणून त्याच ठिकाणी हे असं भृगु ऋषी, ते त्यांना कथा सांगतात. भृगु ऋषीने काय केलं की जी अश्वमेध यज्ञ करतात नदीच्या काठी, गंगा नदीच्या तटावरती, तर त्याचं फळ कुणाला द्यायचं ही कथा सांगतात शिवजी, कुणाला दुर्वासा मुनींना. आणि ह्याचं फळ कुणाला देतात म्हणून नारद मुनी काय म्हणतात की ह्याचं फळ तुम्ही कुणालाही द्या,
पण त्याची परीक्षा घ्या तुम्ही. म्हणून भृगु ऋषी कुठे जातात? ब्रह्माजींकडे जातात. हा ब्रह्माजी हे कोण आहेत? त्यांचे पिता आहे. तर ब्रह्माजींना जातात आणि दंडवत करत नाही. ब्रह्माजी आणि माता सरस्वती त्यांच्याबरोबर ते बोलत असतात. तर ब्रह्माजींचं लक्ष जातं. त्यानंतर ब्रह्माजी म्हणतात, तू मला दंडवत केलं नाहीस, खूप दिवसातून आलास, माझा पुत्र आहेस ना, तू दंडवत करायला हवं. ते रागाने बोलतात. ते म्हणतात, तुम्ही परमेश्वर नाही. म्हणून ते तिथून निघून जातात आणि शिवजींकडे जातात. शिवलोकात जातात. शिवजी पण माता पार्वतीच्या बरोबर बोलत असतात. तर शिवजी बघतात ह्यांना, भृगु ऋषींना. तर भृगु ऋषी हे त्यांचे बंधू आहेत, भाव आहेत शिवजींचे. तर ते त्यांना आलिंगन देण्यासाठी जातात. भृगु ऋषी हे परीक्षा घेत असतात शिवजींची पण. तर शिवजींना म्हणतात की तुम्ही भस्म लावलेले अंगाला, बरोबर, मृत्यू लोकांचे जे राख असतील ते तुम्ही शरीराला लावलेले. तर मी ब्राह्मण आहे, तर मला ते मी अस्पृश्य म्हणजे मी शुद्ध होणार नाही, बरोबर ना. तर ते तिथून निघून जातात. तर शिवजी त्रिशूळ काढतात, त्यांच्या मागे लागतात. तिथून ते म्हणतात की तुम्ही परमेश्वर नाही. तिथून ते क्षीरसागरामध्ये जातात आणि महाविष्णूंना त्यांना राग आलेला असतो का आपल्या 2 ठिकाणी आपल्याला अपमान झालेला आहे, अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. म्हणून भृगु ऋषी हे जातात कुठे? क्षीरसागर, महाविष्णूंच्या इथे जातात आणि लक्ष्मीमाता त्यांची चरण दाबत असते, सेवा करत असते लक्ष्मीमाता. तर भृगु ऋषींना हा राग आलेला म्हणून तो राग कुठं काढायचा? महाविष्णूंच्या छातीवर. महाविष्णूंच्या छातीवर लात मारतात ते. विष्णू एक निद्रा अवस्थेत असतात, उठतात आणि शेषनागाच्या वरती त्यांना बसवतात. लक्ष्मीमाता उभी राहते आणि त्यांना राग येतो की आपल्या पतीला ह्यांनी लात मारलेली, कुणाला आवडेल? नाही आवडणार ना. मग लक्ष्मीमातेला राग आला म्हणजे डोळ्यातून अग्नी निर्माण झाली. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस भृगु ऋषींना बसवल्यानंतर त्याचे चरण घेतात हातामध्ये, म्हणतात माझी पोलादी छाती, तुमची कोमल पाय, कमळागत पाय, मुलं आहे, तुम्हाला त्रास तर नाही. त्यावेळेस त्यांना परमेश्वर म्हणून भृगु ऋषींना ते फळ दिलं त्या अश्वमत यज्ञाचं. मग ते त्यांना सांगतात, मग तुम्ही भगवंतांना त्रास दिला तर भगवान स्वीकार करतील, मान्य करतील, पण तुम्ही दासानुदास म्हणजे भगवंताच्या दास, भगवंताचं भक्त यांना जर तुम्ही त्रास दिला तर भगवंत कधी सोडणार नाही. म्हणून भृगु ऋषींना हे शिवजी म्हणजे दुर्वासा मुनींना शिवजी सांगतात आणि ते दुर्वासा मुनींना म्हणतात तुम्ही जाऊन अमरीश महाराजांची क्षमा मागा. त्यावेळेस दुर्वासा मुनी जातात आणि त्यांची क्षमा मागतात. दुर्वासा मुनी क्षमा मागितल्यानंतर अमरीश महाराज सुदर्शन चक्राने विनंती करतात हात जोडून, त्यांना माफ करा, क्षमा करा यांना. सुदर्शन चक्र पुन्हा जातं भगवंतांच्या धामात. मग याच्यातून आपल्याला शिकायला काय भेटलं बघा, आपण ज्यावेळेस भगवंतांची भक्ती करतो तो तर आपल्या गुरु शिष्य परंपरेला आपण कनेक्ट असलेलं गरजेचं आहे, जोडलेलं असणं गरजेचं आहे. मग ह्याच्यातून आपल्याला शिकायला भेटतं. आता अशीच एक कथा आहे तुकाराम महाराजांची. तर तुकाराम महाराज हे देवामध्ये जन्म झालेला तुकाराम महाराजांचा. वडील खूप श्रीमंत होते पण वैष्णव होते बघा, पण त्यांचा व्यवसाय काय होता? सावकारीचा, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जेवढे आजूबाजूचे शेतकरी होते, काही जणांना काय बैल जोडी लागेल, काही जणांना काय लागेल, तर आमचं हे सारबारा म्हणजे पेपर घ्या, कागदपत्र घ्या, आमची जमीन तुमच्याकडे ठेवा घालणं, आम्हाला थोडे मुदत लागले पैसे द्या त्या गाची. तर त्यावेळेस त्यांची वडील देत असायचे. मग असं करत करत त्यांची वडिलांना 2 मुलं होती. तुकाराम महाराजांचा एक भाव होता. तर त्याच्यानंतर काय झालं, त्यांची वडिलांची एक तब्येत आजारी पडली, तब्येत बदलली. असं करता करता त्यांना ते वैकुंठात गेले. मग त्याच्यानंतर आता दोघांना एक डिवाइड केलं, म्हणजे दोघांना वाटणी केली, वाटप करून दिलं. तर तुकाराम महाराजांच्या का वाटणीला आली जमीन बाकीच्या शेतकऱ्यांची. तर तुकाराम महाराज खूप दयाळू आहे, म्हणजे चालताना पण मुंग्यांवर त्यांचे पाय ठेवून आहेत आपले स्वतःचे, असे विचार करून चालायचे तुकाराम महाराज. प्रत्येक जीवाच्या प्रती त्यांची भावना खूप शुद्ध असायची आणि प्रेम होतं त्यांचं. तर भगवंताची प्रती प्रेम असल्यामुळे त्यांना ते खरं सांगायचं म्हटलं तुकाराम महाराज इथले नव्हतेच. आपण जसं दुसऱ्या भगवंताकडून आलो, म्हणजे कृष्णांकडून नाही आलो, बरोबर आहे ना, भगवंताकडून आलो आपण, विष्णूकडून आलेलो आहे इथं, काय आपण हातात केलं म्हणून. तसं तुकाराम महाराजांचे सगळे महाराष्ट्रातले साधू संत आहेत, आपले गुरु शिष्य परंपरेतले जेवढे संन्यासी आहेत, वानप्रस्थ आहेत, ते जे असे नाहीत, हे गुरुग्रामातून आलेले आहेत. तर हे तुकाराम महाराजांना खूप
आपुलकी असायची प्रत्येक जीवाबद्दल. तर हे तुकाराम महाराजांनी काय केलं, त्यावेळेस तुकाराम महाराजांना तुकाराम शेठ म्हणून हाक मारायचे सगळी लोक. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराज ही इंद्रायणी देवीमध्ये त्यांनी त्यांची जी कागदपत्र होती सगळ्यांची घेतलेली ते त्यांनी सोडून दिले त्याच्यामध्ये, आणि स्वतःची जमीन पण दान केली. काय सगळ्यांची ज्यांच्या त्यांना जमिनी दिल्या. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसानंतर प्रत्येकजण भेटायचा, हे तुक्या म्हणून हाक मारायचा. बघा, ज्याच्याकडे संपत्ती असते ना त्याला समाजामध्ये किंमत असते असं दाखवून देतात बघा तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना ह्याची काय गोडी नव्हती, फक्त भगवंताच्या प्रती प्रेम होतं भगवान तुकाराम महाराजांचं. आणि हेच तुकाराम महाराज ज्यावेळेस त्यांच्याकडे फक्त एक स्वतःच घर होतं साधं, मुलं होती, त्यांची बायको होती, तिचं नाव जिसाई आवडी म्हणायचे ते लाडाने. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांना काम तर काहीच नव्हतं, भगवंताची सेवा करणं, भक्ती करणं आणि नामस्मरण करणं. तर गावातले लोक म्हणायला लागले, त्यातला एक शेतकरी होता. तर त्या शेतकऱ्याकडं एवढी संपत्ती होती, म्हणजे शेती भरपूर होती. त्यावेळेस त्याला कुणबी म्हणायची त्या शेतकऱ्याला. त्याची शेतकरी काय म्हणतोय, तुकाराम मी आता आमच्या घरातल्या सगळ्यांच्या कुटुंबांना आम्ही बाहेर चाललेलो, बाहेरच्या गावी. तर आमची शेती सांभाळताल का? काय आम्ही ज्वारी केलेली, नुकतीच ज्वारीला कणसं आलेली म्हणजे हां. तर कवळे दाणे येतात का, तर पाकडं बसतात, तुम्ही काय करायचं, फक्त रक्षण करायचं शेतीचं, बाकी काय करणार का? तुम्हाला संध्याकाळी आल्यानंतर थोडी ज्वारी घेऊन आले आणि भरपूर दिवस झाले तुमची मुलं उपाशी आहेत. तर तुकाराम महाराजांनी म्हणले ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचं असं होतं की तुकारामांची फक्त अंगावला धोतर आणि कुर्ताच होता तुकाराम, आणि पागोड होतं डोक्याला. त्यांच्या मुलांकडे एकच म्हणजे अंगावलं वस्त्र असायचं, धोतर कुर्ता. त्यांच्या पत्नीकडे एकच साडी असायची, तेवढीच फक्त धुवायची आणि आपली तीच वापरायची, म्हणजे अंगावर स्नान करूनच तीच फक्त अंगावर सुकवायची. असे होते त्या काळचे लोक. हे तुकाराम महाराजांची अशी परिस्थिती तुकाराम महाराजांनी स्वतः ओढून घेतली का? कारण भक्ताला भगवंत काय करतात, भगवंत म्हणतेच माझं भक्त श्रीमंत झालं की तू माझ्या विचारणार नाही, माझी ओळख ठेवणार नाही, मग भगवंत जमिनीवर ठेवतात, त्याला गरीबच ठेवतात. मग तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे. मग त्या शेतकरी तुकाराम महाराजांनी येऊन त्याची जमीन घेऊन दाखवतो. तर मधल्या ठिकाणी म्हणजे जमिनीच्या मध्यभागी घेऊन तर काय करतात तुकाराम महाराजांना, जे त्याचं माळा असतो, माळा मेढी लावलेले असतात, वरती माचन केलेलं असतं, आणि तो काय म्हणतो, तुम्ही ह्याच्यावर बसून राखण फक्त करायचे, मी तुम्हाला ते एक गोपन देतो मी आता हे जर फक्त राखण करा, संध्याकाळी आल्यानंतर मी तुम्हाला थोडे ज्वारी दिला. ठीक आहे, तुकाराम महाराजांचं जशी तुम्ही सांगताल तशी तो निघून जातो. तुकाराम महाराज सुरुवात करतात की ध्यान करत सुरुवात करतात. काय म्हणतात बघा तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांना असे म्हणतात बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी
तुकाराम महाराज कीर्तन करत असतात आणि ते तल्लीन होतात. तर त्यावेळेस पाखरे जमा होतात. बघा आता पाखरे आली की पाखरांचं एकच कार्य असतं. काय असतं की कुठंतरी काय खायला भेटतंय का. त्यानंतर तुकाराम महाराजांनी पाखरांना विनंती केली की या आणि पोटभर खा. तर तुम्हाला काय खायला भेटत नाही, कुठे कुठे जाणार तुम्ही, ह्याच शेतीमध्ये ह्या वावरामध्येच खा. तर सगळेजण बसतात तुकाराम महाराज समोर. आणि सगळेजण बसून की देवी देवता पण पाखराच्या रूपात येतात कीर्तन ऐकायला. तुकाराम महाराज कीर्तन म्हणतात. तर त्याच्यानंतर की तुकाराम महाराज दुपारच्या वेळेस उठतात आणि म्हणतात त्यांना ठसका लागला असेल का, ह्यांना तहान लागली असेल म्हणून तुकाराम महाराज काय करतात, मडकी घेतात, पाणी घेतात नदीतलं आणि झाडाला बांधतात. का तर तुम्हाला पाणी प्यायला लागेल म्हणून. एवढी काळजी घेतात तुकाराम महाराज बघा पक्ष्यांची पण. मग त्याच्यानंतर सायंकाळ होती. तुकाराम महाराज पक्ष्यांना पण म्हणतात की तुम्ही तुमच्या घराटात जावा, लहान पिल्लं आहेत ना तुमची, ते म्हणजे वाट बघत असते तुमची. तर ते जातात, पक्षी उडतात, सायंकाळ झाल्यानंतर निघून जातात. तुकाराम महाराज त्या माळ्यावरनी खाली उतरतात आणि हा शेतकरी शेती बघायला येतो. राखण केली का व्यवस्थित, तर बघतो तर काय कणसामध्ये दाणेच नसतात. आणि मोठ्याने ओरडतो, तू क्या तुला समजतं का, म्हणजे मूर्ख आहेस का तू असं काय केलंस की मी तुला जे काम सांगितलं तुला थोडे दाणे पण देणार होतो, तुझी मुलं उपाशी आहेत 2-3 दिवस झाले आणि मला दया आली की मी तुला व काहीतरी काम सांगावं, तुला ते म्हणजे तू ते काम करशील, पण तू हे वेगळंच केलंस. सगळे पक्ष्यांनीच दाणे खाल्ले, आता काय करणार, मी आता तुला पंचायत समोर उभं करतो. तर तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. आणि तुकाराम महाराजांना दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज उठतात, पंचायतमध्ये बोलवतात चावडीमध्ये. तर पाटील असतो न्याय देणारा. तर पाटील तुकाराम महाराजांना पाटील विचारतो काय झालंय. तो शेतकरी म्हणतो की मी ह्यांना सांगितलं माझी शेती आहे, तर शेतीची राखण करण्यासाठी हे तुक्याला सांगितलं, पण ह्यांनी वेगळंच केलं की त्यांनी हे भगवंताच्या कीर्तनामध्ये सगळे पक्षी आले आणि माझे त्या कणस खाऊन गेले. आता काय करणार मी. तर ते म्हणतात की किती धान्य किती पोती निघायची तुझ्या शेतीमध्ये. ते म्हणले 20 पोती निघायची. तर ते म्हणले 20 पोती निघाल्यानंतर जास्त उत्पन्न झालं तर त्याचं काय करणार. तर ते म्हणले काय करणार, तर तुकोबांना देणार. तर म्हणले कमी आली तर काय करणार. म्हणले 4 पोती पण होणार नाहीत. काय शेतकरी म्हणतोय. तर आता ते म्हणतात की तुम्हाला आता ह्याचं दंड तरी द्यावा लागेल. कोण म्हणतो, पाटील तुकाराम महाराज. ठीक आहे. तर म्हणतात आता तुझ्या जवळ काय आहे. बघा तुकाराम महाराजांचे वडील काय करायचे की शेतीच्यासाठी कुणाला तरी द्यायची व्याज, म्हणजे एखादे कागदपत्र लिहून घ्यायची, नाही तर काय सावकारी पद्धती. आता हे तुकाराम महाराजांकडे आले ती वेळ. तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे फक्त एक घर आहे, ते घर मी फक्त देऊ शकतो, माझ्याकडे काय दुसरं काहीच नाही. तर घर लिहून घेतात तुकाराम महाराजांचं. तर तुकाराम महाराज खूप हसतात मोठ्याने. तुकाराम महाराज हसायला लागले तर झालं काय. ते म्हणतात ह्या घरामुळं मला भगवंतापासून लांब केलं. म्हणजे का असं. तर म्हटले सायंकाळ झाली की घराची ओढ लागायची मला. काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात सायंकाळ झाली की मला घराची ओढ लागते. जशी पक्ष्यांना सायंकाळ झाली सूर्यास्त झाला की पक्षी घरट्यामध्ये जातात तसं मला लागलेलं वेळ. पण आता नकोय म्हणले, घरच नको, आता काय मी भगवंताची भक्तीच करत राहील. तर हेच तुकाराम महाराज निघून जातात. तर पती त्या बायकोला समजतं, जिजायला समजतं. जिजाई येते पंचायतीची समोर येते आणि ही पाटलांना विनंती करते की आमचा आता उघडा आयुष्य कुठं आम्ही राहायचं, आता आबाळे आमच्या डोक्यावरती, आम्ही कुठं राहायचं, संध्याकाळची आम्ही सोय म्हणजे झोपणार कुठं काय. तर ते म्हणतात एक थोडे दिवस थांबा. पाटील म्हणतात किती यांचं धान्य ह्यांना होते त्यानुसार आम्ही तुम्हाला पुन्हा बोलू. तर थोडे दिवस तुकाराम महाराजांच्या घरात तुकाराम महाराज राहतात आणि काही कालावधीनंतर एक ज्वारी काढायचं एक आपला वेळ असतं ते आहे ना. त्या वेळेमध्ये की त्यावेळेस बघा कशी आत्ताच्या काळात जे भांडे आहेत मग ज्या आपल्या मशनी आहेत त्या की कणस टाकल्यानंतर दाण वेगळे, एक हे कचरा वेगळा असतो. त्या काळी एक हे करायची बघा. आपण एक वावरामध्ये शेतामध्ये बैलांना फिरवण्यासाठी एक मध्ये लाकूड बांधलं जायचं आणि खळं, हां त्याला खळं म्हणतात.
तर त्या खळ्यामध्ये ना शेतकऱ्यांना करायचं, आपले कणस खुडलेले असेल त्या खळ्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यावरनी बैलांची जोडी फिरवायची. तर त्यांच्या पायाच्या खुणामुळं म्हणजे त्या ह्याच्या काय म्हणतो आपण खुणामुळं खुऱ्यामुळं ते दाण्या मळले जातात. त्यावेळेस ते पद्धत असायची. तर ते चालू झालेलं आहे सगळीकडे. तर 10 पोती होतात. 10 पोती आणतो भरतो. पोती तर अजून भरपूर आहे, म्हणजे धान्य भरपूर आहे. तो म्हणतो आता परत घरी जावं. शेतकरी म्हणतो घरी आता पोती घेऊन ये. तर बघता बघता 40 पोती होतात. 40 पोती होतात की शेतकरी बघा, तो त्यावेळेस पण इमानदारी होती, माझी बेमानी नव्हती त्यावेळेची काळ. पण त्यावेळेस तो शेतकरी पाटलांना सांगतो, तुकाराम महाराजांना बोलवतो आणि तुकाराम महाराजांना दंडवत घालतो, माझ्याकडून क्षमा करा, मी अपराध केलेला आहे तुमच्याकडे, तुमचं घर लिहून घेतलेलं आहे. तर ते म्हणतात काय झालं असं? तर ते म्हणतात मला जी 20 पोती व्हायची ते आता 40 पोती होते धान्य. तर तुकाराम महाराज म्हणतात की बरं चांगलं झालं ना. तर तुकाराम महाराज म्हणतात की पाटील म्हणतात ह्यांना शेतकऱ्याला म्हणतात की राहिलेली 20 पोती तुकाराम महाराजांना द्या. तर तुकाराम महाराज म्हणतात की मला नको आहे, मला तुम्ही देणार होते ना थोडे हातभर म्हणजे मूठभर मला देणार होते ना तेवढंच द्या. म्हणजे भक्ताचा हा भाव बघा किती. आता एखाद्याला सांगितलं तुम्हाला लाख रुपये देतो, तू घेणार ना. आता एक असा मंत्री होता की त्याच्या मुलीला त्यांनी प्रत्येकाला इन्व्हिटेशन दिलं ना, प्रत्येकाला 1 तोळ्याची अंगठी म्हणून दिलेली. कोणी नाही म्हणून म्हणलं ना की आम्हाला नको अंगठी म्हणून. हे तुकाराम महाराज तशी काय की मला नको आहे म्हणून. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची अशी कथा आली की बघा, तुकाराम महाराज हे लोहगावला होते. लोहगावला असताना तुकाराम महाराज प्रत्येक ठिकाणी कीर्तन करत असायचे. तर कीर्तन करत असताना त्यांच्या एका गावामध्ये एक ब्राह्मण होता गरीब. त्या गरीब ब्राह्मण त्यांच्या बरोबर असायचा. त्याला पोटाला जेवण नसायचं म्हणून तो त्यांच्याबरोबर सानिध्यात असायचा. त्यांच्याबरोबर असताना तिथं जिथं प्रवचन होईल, तिथं कीर्तन होईल, तिथं प्रसाद मिळायचा. तर हे तुकाराम महाराजांना माहिती होतं. तुकाराम महाराज काय करतात की त्यांच्याजवळ एक खडा होता. तर कुठं भेटला हे माहिती नाही, पण तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मणाला खडा देतात. आणि तो म्हणतात हा खडा म्हणजे दगड, ह्या दगडापासून दगड हा तू लोखंडाला घासलास की त्याच्यापासून सोनं तयार होतं. तर तो घासतो, ते सोनं तयार त्या लोखंडापासून व्हायला लागला. तो श्रीमंत होतो. त्यातल्या अर्धा भाग तुकाराम महाराजांना देतो. तुकाराम महाराज म्हणतात मला नको. आता ही बातमी सगळीकडे पसरते. तर लोहगावच्या एका बाजूच्या एका गावामध्ये एक साधा गरीब एक पती पत्नीचं कुटुंब असतं, 2 जणी. त्याचं नाव असतं शिवबा म्हणून. तर तो शिवबा काय करतो, त्याला ही बातमी कळते. आता तो विचार करतो की ब्राह्मण गरीब आणि तुकाराम महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळं त्याला काहीतरी हे भेटले, म्हणजे तुकाराम महाराजांना काहीतरी दैवी शक्ती आहे त्याला असं वाटतं, म्हणून तो त्यांच्या सानिध्यात राहतो. पण त्याची भावना काय असते की मला काहीतरी मिळेल. बघा अशी एक मनातून जरी म्हणजे भावना वेगळी असेल, म्हणजे आपल्याला सेवा करायची नाही ना, आपण येतोय प्रसाद घेतो निघून जातो, हे बरोबर नाही. भक्ताच्या प्रती कसं असलं पाहिजे की आपण इथे सेवा करणं, गुरूंना संतुष्ट करणं, जे वैष्णव आहेत त्यांच्या सानिध्यात राहणं, आपल्याला काय येत नसेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन करणं. तर असेच तो काय करायचा, तुकाराम महाराजांच्या सानिध्यात असायचा. तो प्रसाद पण घ्यायचा, त्यांच्याकडून काय मिळेल ते श्रवण करायचा. अशीच एक गोष्ट आहे बघा आपल्या ज्यूच्या मंदिरामध्ये. प्रभात ज्यावेळेस आले ज्यूच्या मंदिरामध्ये त्यावेळेस मुंबईमध्ये याचे प्रभात त्यांच्या हातामध्ये सोन्याचं घड्याळ होतं, बरोबर ना तुम्ही. तर अशीच एक कथा, म्हणजे त्याचं एक रूपांतर सांगतोय की जो हरिदास म्हणून आत्ता जे त्यांनी शरीर सोडलं, तर त्यावेळेस तो मुलगा म्हणून आलेला, त्याला कळालेलं चोर असताना तो चोर असतो, लहान मुलगा. तर तो येतो, त्याला समजतं की हा जो व्यक्ती भगवस्त्रवाला, भगवा ड्रेसवाला, त्याच्या हातामध्ये जे घड्याळ आहे ते सोन्याचं आहे. तर त्याला माहिती नसते प्रभात कोण येते. प्रभातांना माहिती असतं समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे. तसं प्रभात काय करतात, त्यांना माहिती आहे की ह्याला घड्याळासाठी आसक्ती, हा चोर आहे. पण प्रभात त्यांना प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात आणि त्यांचं लक्ष असतं घड्याळ दिलं. त्यांना त्याच्याबद्दल पण आसक्ती नव्हती प्रभातांना, पण प्रभात काय म्हणायचे, ह्याला मी भक्त बनवणार. म्हणून प्रभातांच्या सानिध्यात तो राहिला, प्रसाद घेतला, तिथं सेवा करू लागला. असं करता करता एक दिवशी डायरेक्ट तिथल्या वरिष्ठांना म्हणतो मला दीक्षा घ्यायची. म्हणून
दीक्षा घेण्यासाठी काय करायला लागेल, म्हणून तो मुंडन वगैरे करतो आणि डायरेक्ट मुंडन करून स्नान करून धोती कुर्ता घालून प्रवादांच्या समोर येतो. प्रवाद म्हणतो मला आता तुम्ही दीक्षा द्या. तर प्रवादन साहजिकच आहे, गुरु म्हटलं की गुरुला माहिती आहे की काय त्याच्या मनात आहे. तर पूर्ण म्हणजे जसं बिस्लेटचं पाणी कसं असतं शुद्ध, जसं गटरातलं पाणी नंतर ते बिस्लेटलं पाणी कसं शुद्ध होतं, तसं त्याचं मन आहे ना त्या मुलाचं पूर्ण पवित्र झालं असं, कृष्ण भक्ती झालेली असते त्याच्या मनात, करुणा निर्माण झाली असते. तर प्रवाद त्यांना हरिदास म्हणून एक दीक्षा देतात, एक नाव देतात. तर त्याच्यानंतर त्याचं नाव हरिदास म्हणून ते करत करत ते भक्तीमध्ये एवढे तल्लीन होतात. म्हणजे असं आहे की जो हा शिवबा नावाचा व्यक्ती असतो तो भक्त तुकाराम महाराजांच्या संगतीमध्ये येऊन पूर्ण त्याचा भाव वेगळा तयार होतो. कसा की आपल्याला आता काय नकोय, म्हणजे बायका मुलं काय असेल घर प्रपंच नकोय, आपण आता महाराजांच्या सानिध्यात राहू. मग हे कुणाला आवडत नाही, त्या शिवबाच्या बायकोला आवडत नाही. मग तिला तो राग येतो की कुठनं आला ह्या बाबा, म्हणजे महाराज ह्यांनी माझ्या नवऱ्याला येडं केलं. बघा असं होतं ना की घरात लक्ष नाही आणि ह्यांनी सगळंच सोडले. आता तुकाराम महाराजांना मारण्याची युक्ती कट असते ती, तर ती स्वतःच्या नवऱ्याला सांगते, म्हणजे शिवबाला नवऱ्याला सांगते म्हणते अहो तुमचे जे महाराज आहेत त्यांना बोलवा, घरी बोलवा, त्यांना आपण प्रसाद वगैरे देऊ. तर प्रसादासाठी बोलवा. तर तुकाराम महाराज काय करतात, तुकाराम महाराजांनी शिवबा सांगतात, विनंती करतात आमच्या घरी या प्रसाद वगैरे घ्या. तर तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे. तर संध्याकाळ होती, संध्याकाळी एका गावामध्ये कीर्तन असतं महाराजांचं. तर महाराज दुसऱ्या दिवशी येतात, अंगावर फुलांचा हारच असतो. तर त्यांच्या पत्नीला राग असतो. आता आतमध्ये ज्वालामुखी उसळत असतो तिच्या, कधी ह्यांना मारेन मी. आता शिवबा म्हणजे स्वतःचा नवरा इथं घरात नाही, तो बाहेर गावी गेलेला असतो. तर त्याच्यानंतर ती काय करते, गरम पाणी ना डायरेक्ट त्यांच्या डोक्यावर टाकते. त्यावेळेस तुकाराम महाराज असं म्हणतात, जळली माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माई बापा. बघा आपल्याला जर ठेच लागली, काटा जर लागला आपल्या पायामध्ये घुसला तर रवला, तर आपण आई म्हणून हाक मारतो. पण तुकाराम महाराज फक्त हे म्हणले, केशवा धावरे केशवा माई बापा. म्हणजे एवढे तुकाराम महाराजांच्या प्रती खूप आसक्ती होती भगवंतांना भेटण्यासाठी. मग हेच तुकाराम महाराजांनी भगवंतांना हे राहवलं नाही, क्षणार्धाची वेळ नाही हे करता. तुकाराम महाराजांच्या मस्तकावर जे पाणी पडलेलं म्हणजे थंडगार झालं, मस्तक पण गार झालं, त्यांचं डोकं गार झालं, पाणी गार झालं. तिथून तुकाराम महाराज बाहेर आले, काही तिला बोलले नाहीत. बघा तुकाराम महाराज म्हणजे एवढी करुणा होती त्यांची जीवाप्रती. तुकाराम महाराजांनी हे पण करून दिलं. तुकाराम महाराजांनी तिला काय बोलले नाहीत. तुकाराम महाराजांनी म्हणले आता आपण महाराज तुम्ही आता तुमच्यासाठी पुरणपोळी बनवलेली आहे, तुम्ही आता प्रसाद घ्या. तिने त्याच्यामध्ये विष टाकलेलं तुकाराम महाराजांना. तर तुकाराम महाराजांनी बघा आता तुकाराम महाराजांना माहिती नाही, पण तुकाराम महाराज आता हे कसं आहे बघा, भक्ताला म्हणजे म्हणतो ना आपण अतिथी देवो भव. ज्यावेळेस पाहुणा येतो तर ते देवाच्या रूपात येतो. तर तिला हे समजलं नाही. बघा आता हीच गोष्ट भगवंतांनी पण जाणून दिलेली आहे. बघा ज्यावेळेस समुद्र मंथन चाललेलं, आता जे प्रयागराजला चालू आहे तुम्हाला, समुद्र मंथनामध्ये पहिला जे विष हलाल विष तयार झालं ते शिवजीनं प्राशन केलं. पण शिवजीनं कंठामध्ये ठेवलं का, कारण त्यांच्या उदरामध्ये भगवंत आहेत. भगवंतांना त्रास होऊ नये म्हणून शिवजीनं हे कंठामध्ये ठेवलं. बघा शिवजी हे भगवंतांचे भक्त आहेत, पण शिवजींना पण असं वाटलं की मी हे पोटामध्ये घेतले तर भगवंतांना त्रास होईल. मग भगवंतांनी ही पण परीक्षा घेऊन बघितलेली. कुणाची? तुकाराम महाराज. भगवंत स्वतः तुकाराम महाराजांच्या उदरामध्ये, आपल्या जठरामध्ये पण भगवंत आहेत. प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहेत. तर आपल्या आत्म्याच्या मध्ये परमात्मा म्हणून भगवंत आहेत ना. मग तुकाराम महाराजांनी तो प्रसाद पण ग्रहण केला. तुकाराम महाराजांना काय झालं नाही. तर तुकाराम महाराज बाहेर येतात आणि चालत त्यांना दुसऱ्या गावाला जायचं असतं म्हणून तुकाराम महाराज सकाळचेच प्रसाद घेऊन निघून जातात. तर निघून गेल्यानंतर काय अंतर बाहेर पडलं, लांब गेल्यानंतर हिला कुष्ठरोग होतो. कारण काही हिने घाण कृत्य केलं असतं तुकाराम महाराजांच्या बद्दल. तर हेच तुकाराम महाराजांची एक आपुलकी असते की तिला काय त्रास होणार म्हणून तुकाराम महाराज काय बोलत नाही, निघून जातात. हिला कुष्ठरोग होतो, अंगातली दुर्गंधी म्हणजे वास
येतो दुर्गंध वास. घरात पण वास यायला लागतो. आजूबाजूची आजूबाजूची घरातली लोक म्हणतात जा शिवाला बोलून आणा, त्याच्या पत्नीला काहीतरी झाले. तर तिचा नवरा येतो, तो म्हणतो लांबूनच बोलतो, तोंडाला असं म्हणजे एक हात फडकवून म्हणजे रुमाल बांधतो नाही त्याचा हात ठेवून बोलतो की काय झालंय तुला, असा दुर्गंध काय येतोय तुझ्या अंगातून शरीरातून. तर ती म्हणते मी सगळी हकीकत सांगते, मी तुकाराम महाराजांना काय केलं काय नाही सगळं काय. तर आता मला ह्याच्यातून वाचवा. तर तो शिवा जातो तुकाराम महाराजांच्या शोधात. तर तुकाराम महाराज तिथं कुठं भेटत नाही. तर त्यांचे जे भक्त असतात त्यांना विनंती करतात तर काय करावं माझ्या पत्नीसाठी ह्याच्यातली बाहेर काढायला. तर तुकाराम महाराजांची जे भक्त असतात ते पण शुद्ध असतात. ते काय म्हणतात, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आंघोळ केलेली आहे तिथला तो चिखल आहे मातीचा गोळा, तो तुमच्या पत्नीला स्वतःला लावायला सांगा शरीराला, म्हणजे त्यातून तो कुष्ठरोग बरा होईल. ते घरी जातो, तिचा नवरा घरी जातो आणि तिला सांगतो सगळे हकीकत. ती अंगाला लावते माती आणि कुष्ठरोग बरा होता. बघा, भक्ताला त्रास दिला तर भगवंत पण सोडत नाही. तर कुणाला काही प्रश्न असतील तर एवढं काय जमणार नाही, पण थोड्या वेळाने मी सांगेन तुम्हाला काय. क्षमा करा, मी तेच संपवतो. हरे कृष्ण.